महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। बातमी आहे अंगणवाडी ताईसाठी, पाहूया सविस्तर। तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे असेच नवीन लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील। अंगणवाडीतील आहाराकडे गरोदर व स्तनदा मातांची पाठ। गरोदर आणि स्तनदा मातांना पौष्टिक आहार मिळावा, जन्माला येणारे बाळ सदृढ व्हावे म्हणून शासनाने अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून पोषण तत्त्वे असलेला पोषण आहार वितरित करण्यात येत असतो। मात्र या आहाराला उग्र वास येत असल्याचा आरोप करीत गरोदर व स्तनदा मातांनी पोषण आहाराकडे पाठ फिरवली आहे। अंगणवाडी कार्यकर्त्यांनी वारंवार सांगूनही गरोदर व स्तनदा माता हा आहार घेत नसल्याचे चित्र मूल तालुक्यातील ग्रामीण भागात दिसून येत आहे। पोषण तत्वे असलेला हा आहार खिचडी बनवून खायचा आहे। या आहारात तेल मिश्रित एनर्जी डोस, मूग डाळ, खिचडी प्रीमिक्स, खिचडी अँड प्रोटीन मिक्स याचा पुरवठा अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून होत आहे। मात्र अनेक महिन्यापासून तेल मिश्रित पदार्थ प्लास्टिक पिशवीत बंद राहत असल्याचा त्यांना उग्र वास येत आहे। परिणामी हा आहार खाण्यास अयोग्य असल्याचे महिलांनी लोकमतशी बोलताना सांगितले। याबाबत मूल तालुक्यातील विरई येथील महिलांनी अंगणवाडीतील रजिस्टर तक्रार नोंदवली आहे। मात्र या तक्रारीचा काहीही फायदा झाला नाही। प्रशासनाने चौकशी करून सुरू असलेला आहार बंद करावा, जुन्याच पद्धतीचे कडधान्याचा आहार वितरित करावा अशी मागणी होत आहे। महिलांचा आहार जनावरांच्या घशात। शासनाने हा आहार एप्रिल महिन्यापासून सुरू केला आहे। ज्या महिलांच्या घरी जनावरे आहेत अशा महिलांचा आहार घरी घेऊन जात आहेत। उर्वरित महिला या आहाराकडे पाठ फिरवली आहे। गरोदर माता व स्तनदा मातांना पौष्टिक आहार मिळावा म्हणून शासन प्रयत्न करीत असले तरी अंगणवाडी केंद्रांतर्गत वाटप होत असलेला आहार खाण्यायोग्य नसल्याचे जनावरांना चारला जात आहे। त्यामुळे शासनाच्या उद्देशालाच बगल मिळत असून ज्या महिलांना आहार दिला जातो त्याच खऱ्या खात नसतील तर त्या योजनाच काय कामाची, असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला आहे। आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करून